Hi everyone. Good evening. Good evening. Akanksha, Varsha, Asmita, Prajwal, Tejal, Tejas, Sonakshi, Varsha, Mrudula, Sadia, Sanika, Avni, Pari, Abhishek, Ishwari, Swayam, Sia, Rajnandini. Hi Ishan. Good evening everyone. अभिषेक जाधव तू 26 च्या बॅचचा आहेस ना? अभिषेक जाधव 26 च्या बॅचचा आहेस? Yes, I will tell you, Akash. Just give me 2 minutes. Abhishek Jadhav, talk to me. You are from 26th October batch, na? 26th October, right? Huh. Okay. So ही बॅच जी आहे, सुरुवातीला आपण एकदम येस अभिषेक, तू 26 च्या बॅचचा आहेस ना, हे मी विचारतीये. अजून तू दुसऱ्या बॅच मध्ये होतास का कुठल्या? सध्या इथे 26 च्या बॅचचे कोण कोण आहेत मला जरा सांगता? 26 ऑक्टोबरच्या बॅचचे कोण कोण आहेत? प्लीज टेल मी अँड प्लीज से हाय इन द चॅट बॉक्स. आकाश देशपांडे, आकांक्षा. ओके, आता हा जो टॉपिक आहे तो ज्यांना रिपीट हवाय आणि ज्यांना झालेला नाहीये त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ठीक आहे, ही बॅच जी आहे यामध्ये असे टॉपिक्स होणार आहेत जे ऑलरेडी काही विद्यार्थ्यांना शिकवून झालेत, मग काही बॅचेस नंतर आलेले आहेत ना. येस, मग 26 ऑक्टोबर वाल्यांचा आता दुसरा एक लेक्चर आहे ना. 26 ऑक्टोबर वाल्यांचा एक लेक्चर आहे आता सायन्सचं. आता मी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स घेतेय. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काही विद्यार्थ्यांना झालेला नव्हता, काही विद्यार्थ्यांची बॅच नंतर आलेली होती. सो त्यासाठी ही बॅच केलेली आहे. ओके, 26 ऑक्टोबर बॅचचं तिकडे सायन्सचं लेक्चर चालू आहे. येस, फॉर सीबीएसई अँड फॉर एसएससी बोर्ड बोथ. दिस लेक्चर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज फॉर बोथ बोर्ड्स. अँड जे 26 ऑक्टोबरचे बॅचचे आहेत त्यांनी सायन्सचं लेक्चर चालू आहे तिकडे. ठीक आहे. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. This lecture is for CBSE and SSC board both, बाळा त्या बॅच मध्ये दिसेल तिथे जॉईन नाव म्हणून. चलो, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. सगळ्यात पहिला तुम्ही सांगायचंय मला की इक्वेशन्स म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय इक्वेशन, व्हॉट इज मीन बाय क्वाड्रा. येस, प्लीज टेल मी इन द चॅट बॉक्स. व्हॉट इज मीन बाय क्वाड्रा. येस, टेल मी. आणि आता जे तुमच्या एक्झाम झाल्या त्या एक्झामला हा टॉपिक होता का? आता ज्या तुमच्या एक्झाम झाल्या. ओके. An equation can be defined as a mathematical statement consisting of equal symbol between two algebraic expression. Okay. Okay, just minute, Akash. Equations which have two variables. Two variables
नाही, क्वाड्रा म्हणजे हायेस्ट पॉवर 2, बरोबर आहे. क्वाड्रा म्हणजे हायेस्ट पॉवर 2, बरोबर. इक्वेशन्स मीन्स LHS and RHS are balanced. LHS and RHS are balanced by equal to sign. बरोबर. आर्याने पाठ केला का? एवढी मोठी इक्वेशनची डेफिनेशन फक्त त्याने टाईप केली आहे. आर्या बॉय और गर्ल, प्लीज टेल मी. आर्या पाटील. ओके गर्ल. So quadra means highest power 2. Equation means LHS and RHS balanced by equal to sign. ठीक है बाबा. So quadratic equation मतलब क्या? Tell me the general form of quadratic equation. Quadratic equation चा जनरल फॉर्म मला सांगा. ax square plus bx plus c. Yes. ax square plus bx plus c equal to 0 is the general quadratic form. बरोबर? Yes. Is general quadratic equation. ax square plus bx plus c equal to 0. Now tell me which are the special things about this. Which are the specialities about this equation? स्पेशालिटीज म्हणजे इथं असं असतं, इथं असं नसतं, असं काय स्पेशल आहे त्या इक्वेशनच्या बाबतीत? येस, टेल मी ऍटलीस्ट 2-3 स्पेशालिटीज. बोलो. सबसे पहले तो a cannot be 0, डिग्री हाईएस्ट डिग्री इज 2, करेक्ट. a इक्वल टू 0 नाही तेजस, a नॉट इक्वल टू 0. स्पेशालिटीज काय काय आहे की a 0 नकोय बिलकुल. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट. येस, ए नॉट इक्वल टू 0. त्यानंतर काय म्हटलं कोणीतरी, हायेस्ट डिग्री 2, हायेस्ट पॉवर ऑफ द अननोन व्हेरिएबल इज 2. अजून काय रे? मी ही का म्हणते सगळे रिअल नंबर असतात. येस, ए बी सी ऑल आर बिलॉंग टू रिअल नंबर्स. अजून which is the fourth speciality now? बोलो, ट्राय करो. फोर्थ स्पेशालिटी काय असेल? C is not coefficient of x. C तो कांस्टेंट है. C कांस्टेंट है, ठीक है. वेरिएबल इज नेवर इन अपॉन फॉर्म. तरी मी याला थोडंसं साईडला ठेवते. सपोज मी असं लिहिलं 2x प्लस 1/x इज इक्वल टू 3. बघ आता इथे x डिनॉमिनेटरला आहे, x डिनॉमिनेटरला, पण ती क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. इफ आय सिम्प्लिफाय दॅट मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय x, that will convert to quadratic equation. So that is not speciality. Yes, Sanika is correct. एकच व्हेरिएबल असतो. This is the speciality. There is only one variable. दोन व्हेरिएबल नसणार. This is not linear equation in 2 variables. There is not like quadratic equation in 2 variables. ठीक आहे? So specialities काय काय आहे? कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर 0 नकोय. हायेस्ट पॉवर 2 पाहिजे. एबीसी सगळे रिअल नंबर असणार आहेत. And the equation should be in one variable only. Yes, please write down everything. Quadra means highest power 2. Equation means LHS and RHS are balanced by equal to sign. This is the general quadratic equation form. These are the specialities of that quadratic equation. ठीक आहे? एव्हरीवन गॉट व्हॉट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन? अजून काही स्पेशालिटी दिसते का? अजून काही निघते का स्पेशालिटी?
की हे असंच पाहिजे तरच त्याला आपण क्वाड्रॅटिक म्हणणार, असं काही आहे का? बरं, बी आणि सी 0 असू शकतो का? बी आणि सी 0 असू शकतो का? समजा मी नुसतं एवढंच लिहिलं एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 किंवा 5x स्क्वेअर इक्वल टू 0. इज दिस अ क्वाड्रॅटिक? येस, बी and सी कॅन बी 0. ओके, बी आणि सी 0 असू शकतो. स्क्वेअर असला की तो क्वाड्रॅटिक फॉर्म आपण म्हणतो. समजा 3x स्क्वेअर प्लस 2y चालतो का? इज दिस अ क्वाड्रॅटिक फॉर्म? 3x स्क्वेअर प्लस 2 इक्वल टू 0. येस. ओके, कंडीशन काय है? a शुड नॉट बी इक्वल टू 0. a नहीं 0 चाहिए. ठीक है, बाकी 0 चलेगा बाबा. ओके, ठीक है. आता मला यातले कुठले क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत कुठले नाही ओळखायचं आहे. आयडेंटिफाय quadratic equations. Identify 3x square plus 0x. Yes, Arya, बरोबर. Yes, Akash. Okay. Now you have to identify quadratic equations. You just need to tell me whether yes or no. You can simplify it. Yes, please tell me y plus 2 into y minus 2. Is that a quadratic equation? After simplifying it, try to simplify that definitely. First one is quadratic equation. Tell me its simplified form also in the chat box. Tell me its simplified form also. What will be the y plus 2 into y minus 2 will be? After simplifying, after using the formula of identity. A square minus b square. बरोबर? A plus b into a minus b. A plus b into a minus b is a square minus b square. So y square minus 4. Yes. Y square minus 2 square. That is y square minus 4. Yes, it is a quadratic equation. Chalo, tell me about second one. This is 4 here. This is 4. Y is in the denominator now. In this equation, y तो denominator में है. क्या करे y का? पहले y का क्या करे बताओ. Y denominator में आए. ठीक है. क्या करूँ बता? How to remove that y from denominator? LCM वगैरे एवढा मोठा वर्ड वापरण्यापेक्षा just multiplying by y. That is also correct. Multiplying by y. Yes, multiplying whole term by y. So चलो क्या हो जाएगा? मुझे जरा simplified term, simplified equation भी बोलो chat box में कि y को multiply, y से multiply करने के बाद क्या equation आएगी? Multiplying both sides by y. Y square plus 4y minus 3 equal to 0. Okay. बाकीच्यांनी पण सांगा. इसको y से मल्टीप्लाई किया, ये 3 हो गया. इसको y से मल्टीप्लाई किया 4y, इसको y से मल्टीप्लाई किया y स्क्वेअर. ठीक आहे. मग आता 4y तिकडे शिफ्ट करणार. y स्क्वेअर प्लस
4y मायनस 3 इक्वल टू 0. इकडे लिहिला काय इकडे लिहिला काय चालतो. येस, दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. नाउ फटाफट टेल मी अबाउट थर्ड, फोर्थ एंड फिफ्थ. थर्ड भी यस है, करेक्ट. इसको उठा के सिर्फ उस साइड लेना है, साइन चेंज हो जाएंगे, क्वाड्रेटिक है. यस, थर्ड वन इज यस, थर्ड वन इज सिंपल वन. यस, बरोबर. y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इक्वल टू 0. येस. नेक्स्ट. येस, बघितल्यास कळतो. ओके, बघितल्यास कळतं. 3m क्यूब मायनस m क्यूब तिकडे नेला तरी 2m क्यूब राहतोय. सो फोर्थ इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन क्योंकि हाईएस्ट पावर 3 होगा. पण जर मी इथे 3 नाही लिहिला, आता हा सांगा, जर मी इथे 3 नाही लिहिला, इज इट क्वाड्रेटिक और येट नॉट? It will be. Yes, Tejas, correct. It will be because m cube will get cancelled, na? M cube will get cancelled. There will be only 3m square minus 2 equal to 0. Yes, but there is 3 here, and after subtracting, it will be 2m cube. So highest power will be 3. This is not a quadratic equation, right? ये बोलो अभी. fifth one. फिफ्थ वन नहीं है. रीजन क्या है? फिफ्थ वन इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. रीजन बोलो. बरोबर आहे की फिफ्थ वन क्वाड्रेटिक नाही आहे. मला रीजन सांगा पटकन. हाय 5. येस येस. हा, हायेस्ट पॉवर विल बी 3. सो हायेस्ट पॉवर काय होईल? हा पी स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय करायचा. येस, इट इज क्यूबिक. पी स्क्वेअर इंटू पी प्लस 3 इक्वल टू 1. सो दिस विल बी पी क्यूब प्लस 3p स्क्वेअर इक्वल टू 1 आहे. त्याला मी इकडे घेणार. बरोबर. p square will shift to this side, multiplying this p cube plus 3p square minus 1 equal to 0. Cubic form. It is not a quadratic equation. No. ठीक है, ये हो गया आइडेंटिफाइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. जो इक्वेशन है एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 फॉर्म में है वो क्वाड्रेटिक है, अदरवाइज नाही. झालं. सगळ्यांना क्वाड्रेटिक इक्वेशन व्यवस्थित कळाली? क्वाड्रेटिक इक्वेशन व्यवस्थित कळाली? येस. चलो अभी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. आइडेंटिफाय ए बी सी. आता क्वाड्रेटिक इक्वेशन ही एक्स मध्ये असू शकते, वाय मध्ये असू शकते, टी मध्ये असू शकते, थीटा मध्ये असू शकतो. व्हेरिएबल हा ए टू झेड पैकी कुठलाही व्हेरिएबल असू शकतो. ओके, आता इथे टी आहे व्हेरिएबल. आता मला ती क्वाड्रेटिक इक्वेशन पहिला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायची आहे. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कुठला? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. त्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून मला ए बी सी सांगायचं आहे. बरोबर. चलो डू इट, देन आय विल टेल यू. A1 B minus 1 C4.
सगळ्यांचं आलं. टी स्क्वेअर मायनस 3t प्लस 2t मायनस 4 साइन चेंज झाले, मायनस झाला प्लस, प्लस झाला मायनस, सो टी स्क्वेअर मायनस 3t प्लस 2t इज मायनस t मायनस 4. एव्हरीवन गॉट द सेम? A1 B minus 1 C minus 4. Please check your answer. Everyone got the same? Check करून आणि मला सांगा yes or no. And now the second question, x square plus 5 upon x square equal to minus 3. Yes, check whether what are the A, B, C. All these are quadratic equations. You just know, means you don't need to identify whether it is quadratic or not. You just have to simplify it and tell A, B, C. सेकंड वन मला ए बी सी कळायला सांगायचं. A4 B0 C5 बघूया स्थानिकाचे जे आले ते बाकीच्यांचं पण आले का सांगा. सेम आलंय A4 B0 आणि C5. ओके, चलो मी करते इथे एक्स स्क्वेअर प्लस 5 इक्वल टू मायनस 3x स्क्वेअर आणि मग तुमचा एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर इकडे ऍड झालाय. बरोबर, सगळ्यांचं झालंय ना हा सम. 4x स्क्वेअर प्लस 5. येस, A4 B0 C5. चलो तिसऱ्याचा आन्सर काय? 635. ओके, पहिलीचा आन्सर 635 आलेला आहे. बाकीच्यांनी पण आपापले आन्सर सांगा. 635 तेजस, आर्याचा पण 635 635. ओके, 3p प्लस 6p स्क्वेअर इज मायनस इकडे आला प्लस 5. सो मी याला बरोबर ऑर्डर मध्ये, करेक्ट ऑर्डर मध्ये लिहिणार. 6p स्क्वेअर प्लस 3p प्लस 5. येस, करेक्ट. 6 3 5. कुठे ऍडजस्ट करू बाळा? इकडे करू. दिसतंय आता व्यवस्थित? चलो, A6B3 आणि मायनस 3 लिहिलंस का? मी का B मायनस 3 लिहिलंस का बाळा? तर चुकून झालाय तो डॅश मध्ये. येस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, determine whether given values are root of following quadratic equation.
सीबीएसई मध्ये हा क्वेश्चन कसा असतो की डिटरमाइन वेदर द गिवन व्हॅल्यूज आर झिरोज ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. सीबीएसई ला क्वेश्चन असतो वेदर द व्हॅल्यूज आर झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल ऑफ द क्वाड्रॅटिक ऑर नॉट. झिरोज याचा अर्थ किंवा रूट्स याचा अर्थ काय बघूया आपण. सगळ्यात पहिला मला सांगा, तुम्ही लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल स्कूल मध्ये बघितलंय. ते असं होतं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल 3x + 5 = 0. याला किती रूट्स असतात? मुद्दाम रूट्स वापरते मी. ऍक्च्युली याला एकच रूट असतो, बरोबर आहे. 3x + 5 = 0 याला एकच रूट असतो. येस, म्हणजे लिनियर इक्वेशन इन वन वेरिएबल म्हणजे एक रूट. अगर लीनियर इक्वेशन टू रूट्स में है तो उसके दो रूट. ओके, आणि एक्स आणि वाय चे दोन व्हॅल्यूज वेगवेगळे असणार, दोन रूट. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर त्याचे किती रूट्स असायला पाहिजे? आता याचे दोन रूट म्हणजे एक्सचा एक आणि वायचा एक, म्हणजे ऍक्च्युली याला आपण एकच रूट म्हणतो. एक्स आणि वायचे एक एक आन्सर, म्हणजे त्याला एकच रूट म्हणतो आपण. ठीक आहे. 3x² + 5x + 2 = 0 जर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात? हाऊ इट कॅन बी वन? येस, सानिकानी 2 बोललेला आहे. देर आर 2 रूट्स ऑफ ईच क्वाड्रॅटिक इक्वेशन. एवरी क्वाड्रेटिक इक्वेशन हैज 2 रूट्स. जितना पावर उतने रूट्स. ओके, यहाँ पे पावर 1 है, 1 रूट. यहाँ पे पावर 1 है, एक ही रूट, एक एक्स का एक वाई का. एक्स वाई का मिलके एक ही रूट होता है. यहाँ पे हाईएस्ट पावर 2 है, देर आर 2 रूट्स. इफ देर इज अ पॉलिनोमियल ऑफ क्यूबिक मीन्स पावर 3 है तो 3 रूट्स. पावर 4 है तो 4 रूट्स. दिस इज फिक्स्ड. ओके, जितना हाईएस्ट पावर उतने रूट्स, दैट इज फिक्स्ड. सो क्वाड्रॅटिक म्हटलं की त्याला 2 रूट्स हे फिक्स आहे. आता एखाद्या व्हॅल्यूला त्याचा रूट का म्हणतात? सपोज 4x - 5 = 0. दिस इज अ लिनियर इक्वेशन. इसका रूट 1 है. आफ्टर सॉल्विंग यू विल गेट 1. तो 1 इज अ रूट ऑफ दिस लिनियर इक्वेशन. क्यों बोलते हैं उसको रूट? रूट इसका मतलब इसको इसमें रखने के बाद LHS RHS सॅटिस्फाय हो जाता है, बरोबर. एक्स ची व्हॅल्यू यात टाकल्यानंतर LHS RHS सॅटिस्फाय होतं, म्हणून त्याला म्हणतात रूट ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो आता तुमचा क्वेश्चन काय आहे? तुम्हाला एक इक्वेशन दिली आहे x² + 5x - 6 = 0 आणि काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत शेजारी. By putting it in, we get equal values. Yes, by putting we get LHS = RHS. अभी एक इक्वेशन दिया है क्वाड्रॅटिक, रूट्स दिलेले आहेत, काही नंबर्स दिलेले आहेत. हे त्याचे रूट्स आहेत का नाही मला चेक करायचंय. कसं चेक करणार? I am going to put this -6 in the equation. I will check whether LHS = RHS or not. If LHS = RHS या फिर अगर LHS में रखने के बाद 0 आता है तो यस इट इज रूट. 2 को रखना है, 2 रखने के बाद अगर 0 नहीं आया तो इट इज नॉट अ रूट. ठीक है, वेरी सिंपल. इन सीबीएसई इट इज कॉल्ड एज झिरोज. चेक वेदर इट इज 0 और नॉट, म्हणजे त्याचा आन्सर हे व्हॅल्यू ठेवल्यानंतर 0 येतं का नाही. सो चलो चेक करते हैं. पुट x = -6. क्या आता है LHS? सांगा मला. इज -6 रूट ऑफ दैट क्वाड्रेटिक इक्वेशन और नॉट? है क्या? -6 का स्क्वेअर 36, पॉझिटिव्ह 36, कारण की इव्हन नंबर असेल की मायनसचा प्लस होतो. हा लक्षात घ्या. प्लस इंटू माइनस, प्रोडक्ट इज -30, ये -6. ऍडिशन सबट्रॅक्शन ज्या सिक्वेन्सने येते त्याच सिक्वेन्सने त्याचे कॅल्क्युलेशन करायचे.
आता पहिला इथे मायनस आलाय, सो मी 36 मायनस 30 करणार. 36 मायनस 30 इज 6. मायनस 6 0. बिंगो. यस, माइनस 6 इज अ रूट. हो गया. ठीक है. नाउ चेक फॉर x इज इक्वल टू 2. चेक फॉर x इज इक्वल टू 2. नाही आलं का? मला आन्सर काय आलं ते पण सांगा. एट आलं का? पुट x इज इक्वल टू 2 LHS. इथे मी लिहिते LHS इज इक्वल टू RHS. 2 का स्क्वायर प्लस 5 इंटू 2 माइनस 6. 2 चा स्क्वायर 4 प्लस 10 माइनस 6. पहिला ऍडिशन आली आहे 14 माइनस 6 8 नॉट इक्वल टू 0. बरोबर, नॉट इक्वल टू RHS. Therefore not a root. That's it. Okay, it means अगर नंबर सेटिस्फाई होता है तो वो रूट है, नंबर सेटिस्फाई नहीं होता है इसका मतलब रूट नहीं है. सो सिंपल. येस, कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? कुणाला डाऊट आहे का? सेकंड क्वेश्चन देते मग मी. येस, चलो नेक्स्ट क्वेश्चन दिलाय. फ्रॅक्शन वाला नंबर या, बघू कसं कॅल्क्युलेशन करता. विदाउट मिस्टेक इन साइन कॅल्क्युलेशन करा. थ्री बाय टू ठेवायचं बरं का. 3/2 ठेवल्यावर काय आन्सर येत आहे सांगा मला. सबसे पहले पुट x इज इक्वल टू 3/2 LHS. आहे 3/2 रूट. ओके, 2 इंटू पहिला मी इक्वेशनच लिहिते. 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6. 2 इंटू 3/2 का स्क्वायर माइनस 7 इंटू 3/2 प्लस 6. हे सगळ्यांचं आलं का चेक करा. आर्यानी आणि सानिकाने आन्सर दिलेले की x इज इक्वल टू 3/2 इज अ रूट. सगळ्यांनी आन्सर सांगा. आहे का रूट x इज इक्वल टू 3/2? तेजसचं पण आलेलं आहे. ओके, परीचं पण आलं. 2 3 का स्क्वायर 9. 2 का स्क्वायर 4. 7 3 जा 21/2 प्लस 6. पहिला हा स्क्वेअर सॉल्व्ह करून घ्यायचा असतो. आता 2 1 जा 2 2 2 जा 4. नाउ वी कॅन रिड्यूस दिस. सो दिस इज 9/2 minus 21/2 plus 6. बेस इज सेम, सो बेस इज सेम, तो इसको एक ही बार लिखते हैं. 9 minus 21 plus 6 as it is. 9 minus 21 हो गया minus 12/2 plus 6 again as it is. 2 नहीं आला का? ओके, minus 12/2 is minus 6 plus 6 0. yes. कोणाचे कॅल्क्युलेशन्स मध्ये मिस्टेक झाले असतील तर बघा. 3/2 चा मी सॉल्व्ह केलाय.
-2 इज नॉट अ रूट. काय आलं काय मग आन्सर? -2 रूट नाहीये तर आन्सर काय आलं ते पण सांगा मला. 28 आले. ओके. सगळे सॉल्व्ह करतायत ना? परीचं आलं, सानिकाचं आलं, प्रणवचं आलं. येस, इट इज. तेजस, इट इज म्हणजे आन्सर आलाय ना? हा, 28 आलाय ना? नॉट अ रूट ना? -2 इज नॉट अ रूट. ओके, नॉट अ रूट. येस, व्हेरी गुड. तो व्हेरी सिम्पल टाइप ऑफ क्वेश्चन की जस्ट नंबर दिलेले असतात. यू हॅव टू पुट द नंबर इन द इक्वेशन. You have to check whether LHS is equal to RHS or not. If it is, then it is a root. If LHS is not equal to RHS, that is not a root. सगळ्यांनी -2 चं कम्प्लीट केलं ना? मी -2 चं नाही सॉल्व्ह केलं बोर्डवर. आता हे 2 क्वेश्चन होमवर्कला घ्या. याच टाइप मध्ये चेक वेदर these values are root or not. These 2 questions of such kind for homework. लिहून झाल्यावर मला थम्स अप द्या म्हणजे पुढचा क्वेश्चन चालू करते मी. गुड. येस, क्वेश्चन नंबर 4 now. If one root of quadratic equation kx square minus 7x plus 5 equal to 0 is 1, then find k. This question has been asked in previous board exam. If one root of quadratic equation is 1, then find k. मी सांगितलं की क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात? एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रूट्स. ठीक आहे. It is given now that the one root is 1. So I need to find out k. Tell me the procedure how to solve this. Answer पण काढलं. काय करायचंय सांगा मला. काय करायचंय सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. Substituting x is equal to 1 in quadratic equation. Yes, solve this, you will get k. Very simple. As it is given in the question that x is equal to 1 is the root of this quadratic equation. So x is equal to 1 रख देते हैं. k equal to value मिल जाएगी. कोणाला डाउट असेल तर विचारा. So k, ये 1 का स्क्वायर तो 1 -7 plus 5 तो ये हो गया k -2 because -7 plus 5 is -2 and then for k equal to 2. Now last question of today's lecture, similar type of question. Equation दिली है kx square minus 7x plus 12 equal to 0. One root is 3. Find k. This question has been asked in July 2017. One root of the quadratic equation
is 3. Find k. Similar type of question. Tell me value of k. वन आला. सगळ्यांचा सेम आला का? This is for homework. This question has been asked in October 2012, July 2015, March 2018. Yes, this is for homework. I will solve this. Okay, मी थोडंसं शॉर्टकट वापरते, पूर्ण डिटेल नाही करत. I will just check whether your answer is correct or not. One root is 3. So put x is equal to 3. K into 3 square minus 7 into 3 plus 12. 9k minus 21 plus 12. Yes, it is 9k minus 9 equal to 0. 9k equal to 9, k equal to 1. Yes, correct. Okay, please write down this question. This is for homework. समजलं each and every question? क्वाड्रॅटिक इक्वेशन व्यवस्थित परफेक्ट करायचं आहे. सॉल्ड एक्झाम्पल, अनसॉल्ड, सेल्फ स्टडीला पण जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते सगळे एक्झाम्पल्स, कुठलाही डाऊट आला चॅटबॉक्स मध्ये विचारायचं. आउट मार्क्स मॅथ्स मध्ये कसे मिळतील याचाच सगळ्यांनी विचार करायचा आहे. ठीक आहे. अँड वी ऑल आर विथ यू. अभ्यास छान करून घेणार आहोत तुमचा. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहेत. चलो, के इक्वल टू 12 आर्याचा सॉल्व्ह करून पण झाला. ओके, बाय बाय. सेक्शन एंड करते मी आता. टेक केअर. गुड नाईट.